चार बिरादरी, तुम्ही संविधान के नाम पे दलित एक हुए, आरक्षण के नाम पे अलग अलग स्टेट में अलग अलग जाति एक हुई, धान के नाम पे किसान एक हुए और संविधान के नाम पे दलित एक हुए. अब महाराष्ट्र के इलेक्शन में म्हणजे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेत काय झालं त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेत होईल का? 370चं स्वप्न पाहणारी बीजेपी स्वतः 240 वरती अटकली. 400चं स्वप्न पाहणारी एनडीए ही 293 वरती अटकली. जरांगे फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा धुमाकूळ माजून गेला आणि कशा प्रकारे महायुतीचा पराभव झाला हे आपण लोकसभेत बघितलं. त्याचाच पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल का? जरांगे फॅक्टर तेवढाच मजबूत आहे का? आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे मुद्दे महाराष्ट्रात काय आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये लोक हे कोणत्या मुद्द्यावरती मतं करतील हेच आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण ग्रामीण भागामध्ये आहे, तर ग्रामीण भागातील लोकांचे मतं आणि त्यांची कोणत्या पार्टी किंवा कोणत्या सरकारकडून कोणत्या प्रकारच्या मागण्या आहेत याच्यावरती आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. सर, तुमचं नाव? माझं नाव सोनू चौरे. तर सोनू चौरे सर, सगळ्यात आधी सांगा की तुमचे मुद्दे काय आणि तुम्हाला काय वाटते की सरकारने या मुद्द्याला ऍड्रेस करणं सगळ्यात गरजेचं आहे आणि ह्या आमच्या अडचणी आहेत आणि तुम्ही कोणते मुद्दे लक्षात ठेवून समोर मत करत असतात? थोडं मोठ्या आवाजात बोला. एकनाथ शिंदेनी जी धडपड करून प्रत्येक घरात 7,500 महिलांच्या नावावर दिवाळी साजरी करण्यासाठी दिले, हे त्यांनी चांगलं उत्तम कार्य केलं. पण त्याबरोबर त्यांनी येणारा सोयाबीन दिवाळी हंगामामधलं त्याला जर चांगला भाव भेटला असता किंवा भाव भेटून समजा ती जर उत्तम प्रकारे समजा शेतीचा माल घरी आल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यावर त्याचे पैसे चांगल्या पद्धतीने भेटले असते शेतकऱ्याला, तर ही चांगली गोष्ट झाली, अजून पुन्हा चांगली गोष्ट झाली असती. पण 7,500 दिवाळी साजरी करायची म्हणजे मग सावकाराचे पैसे 3,000 रुपयांना 3,200 रुपयांना सोयाबीन विकून त्याची परतफेड होईल का, हे एकनाथ शिंदेने त्या गोष्टी विचार करायला पाहिजे होता थोडा. आणि 7,500पेक्षा जर सोयाबीनला म्हणा कपासीला म्हणा समजा शेतातल्या मालाला चांगला भाव भेटला असता तर अजून जास्त फायदा झाला असता, एवढंच सांगायचं होतं. तर शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न असा की तुम्ही लाडली बहीण योजना याच्या अंतर्गत 7,500 रुपये महिलांना तर तुम्ही दिले, पण 7,500 दिवाळी साजरी होत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव भेटणं किंवा एक ज्याला MSP म्हणतो पण मॅक्झिमम सेलिंग प्राईस, जी वेगवेगळ्या स्टेटमध्ये जसं हरियाणामध्ये बीजेपीने प्रॉमिस केलं की 28 जे धान आहेत त्यांना सगळ्या धानांना MSP देण्यात येईल, तसं महाराष्ट्रामध्ये MSP सोयाबीनसाठी पण घोषित व्हावी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हा चांगला माल भेटावा, जेणेकरून हा योजना चालवण्याची गरज पडणार नाही आणि शेतकरी जो कर्जबाजारी झालाय किंवा शेतकरी जो अडचणीत आलाय त्याच्यातून उभारण्यासाठी त्याला मदत होईल. बाकीच्या लोकांचे काय मुद्दे आहेत हे पण सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचं सर नाव? शिवम इसापुरी. तुमचे काय मुद्दे आहेत आणि इलेक्शन मध्ये तुम्ही कोणते मुद्दे समोर ठेवून वोट करता? इलेक्शनमध्ये मुद्दे ठेवले तर आता मी शिकत आहे, बेरोजगारी ही सर्वात मोठी वाढलेली आहे. मी बँकिंग करत आहे, बँकिंगच्या जागा काही दिवसापूर्वी ज्या 7,000 निघायच्या त्या 2,000वर आल्या, 1,000वर आल्या, आता कमी होत चालले. एक ते मुद्दा. आणि आता जे आमचे 2 उमेदवार होते, आतापर्यंत आम्हाला उमेदवार जे भेटला होता तो अशिक्षित होता. आताचा जे उमेदवार आहेत 2 शिक्षित आहेत, त्यात एक डॉक्टर आहे, त्यामुळे आम्ही आता डॉक्टरकडे जाणार, त्याला वोटिंग करणार महाविकास आघाडीवर. आणि बाकीचे जे मुद्दे बरेच पाहिले तर जे MSP म्हणले तुम्ही बाकीच्या राज्यात, तर जी MSP जर सोयाबीनला मिळाली 4800 रुपये जी आहे आता, ती जर वाशिम जिल्ह्याला मिळाली म्हणजे वाशिममध्ये कोणत्याही मतदारसंघात सोयाबीनमध्ये, तर इथलच्या शेतकरी जे मागासवर्गीय म्हणजे कमी उत्पन्न हे ते पूर्ण निघून येईल आणि हे 7,500 वगैरे अशा कोणत्याही योजनेची गरज पडणार नाही. तर तरुणांमध्ये सुद्धा एक प्रश्न किंवा एक मुद्दा जो ज्वलंत आहे तो म्हणजे एक तर रोजगारी बेरोजगारी जी वाढती आहे किंवा सरकारी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यामध्ये एकच मागणी असते त्यांची की जागा व्यवस्थित निघाव, वेळेवरती निघाव. आणि यांची जशी मागणी आहे की याच्या आधी 7,000 बँकेच्या जागा निघायच्या. एक बँकेचे अधिकारी पण सुद्धा आपल्यासमोर बसलेत, त्यांच्याशी आपण नंतर बोलू. पण मागण्या काय आहेत की 7,000 जागा निघायच्या, त्या जागा आता कमी होतो 2,000वरती आल्या. परत MSPचा भाव सोयाबीनला योग्य भाव नाही मिळणार, कारण की शेतकरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी जरी असला तरी तो मुळात शेतकरी असतो, कारण की आई वडील आजोबा हे शेतकरी असतात, त्यामुळे शेतीची सुद्धा त्याला तेवढीच काळजी असते. आपण दुसऱ्या मुद्द्यांसुद्धा कडे सुद्धा वळू. त्यांचं काय म्हणणं आणि त्यांचं मत येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं प्रवृत्त होऊ शकते किंवा त्यांचे मुद्दे काय हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव सर आणि थोडं मोठ्याने बोला. माझं नाव कैलास गंगाधर डोंगरे. आता इथं शिकलेली मंडळी भरपूर आहे माझ्या सगळं. मी शेवटी शेतकरी अडाणी होतो. जशा भरपूर योजना काढल्या तुम्ही शेतकऱ्यासाठी, चांगल्या काढल्या, पण शेतकऱ्याला योजना काढली ती लाभली का, मेन मुद्दा.
जशी आता एक योजना तुम्ही काढली लाडकी बहीण खूप चांगली काढली, तशी एक शेतकऱ्यासाठी चांगली योजना काढा. पण ती योजना आमची एकच आहे की फक्त तुम्ही सोयाबीनला भाव द्या. ती योजना आमची मालाची आणि प्रत्येकाच्या वरात माल आहे. आता कसं योजना आहे ना, लगे सौर ऊर्जेची गाडी, इरीची गाडी, भरपूर योजना काढल्या, पण त्या योजनेचा अजिबात शेतकऱ्याला लाभ नाही. या गोष्टीचा दृष्टिकोन तुम्ही ऐका. मी म्हणजे एक साध्या भाषेत सांगालो, मी काय शिकले सवरेल नाही, पण मी सांगालो काय, तुम्ही हे सगळ्या योजना जशा काढल्या राबवली तशी एकदा सोयाबीनसाठी आम्हाला एकदा योजना काढल्यासारखा एकदा भाव द्या. मित्रांनो, एक पॉइंट किंवा एक मुद्दा जर नमूद करायचा असेल तो म्हणजे की शेतकऱ्यांना एक विहीर शेतात घेण्यासाठी गव्हर्नमेंट 5 लाख 3 लाख रुपये देतं. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ते सुरुवातीला त्यांना खिशातून लावावं लागतात. आता सुरुवातीला खिशातून लावायचे किंवा 5 लाख किंवा 3 लाख असेल तर शेतकऱ्यांचं ते नसतात. त्यामुळं ते सावकाराकडे जातात आणि 3 असेल किंवा 2 असेल ते कंपाऊंड इंटरेस्टने पैसे उचलतात आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये विहीर तर खरेदी करतात, पण ज्या शेतामध्ये विहीर झाले ते शेतात विहिरीसकट ते शेत विकण्याची पाळी शेतकऱ्यावरती येते. त्यामुळे शेतकऱ्यांची ही एक सुद्धा कंप्लेंट गव्हर्नमेंटने लक्षात घ्यावी की तुम्हाला जर सबसिडी द्यायची असेल तर शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला डीबीटी म्हणतो आपण, ते करू शकता. आणि शेतकऱ्यांना नवीन पॉलिसीज काढून किंवा त्याच्यावरती अजून वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्पेक्शन करून तुम्ही हे अश्योर करू शकता की शेतकऱ्यांनी विहिरीचं काम खरंच केलंय की नाही. पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेऊन शेतीमध्ये जर विहीर करावं लागत असेल तर खरंच त्याच्यामध्ये शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्या कर्जबाजारी, ज्याला आपण म्हणतो की ट्रॅपमध्ये शेतकरी अडतो आणि त्याच्यामुळे त्याची जमीन सुद्धा जाण्याची भीती लागलेली असते. तर मित्रांनो, आता मनोज जरांगे फॅक्टर हा सुद्धा आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण की ज्या फॅक्टरने गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुमाकूळ माजवलेला आहे, त्या फॅक्टर म्हणजे जवळपास 35% मराठा समाज हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा कुंभी हे 2 कॉम्बिनेशन मिळून जवळपास 35% आहे. विदर्भामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती ओबीसी मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पण मनोज जरांगे पाटील यांचं प्रभुत्व असलेला भाग म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, तिथे मराठा फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणावरती चालला आणि महायुतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तर मनोज जरांगे पाटील अजूनही पाडू किंवा पाडण्याच्या भाषा करतात, तर त्यांचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये किती राहील आणि मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाज यांच्या मागण्या ज्या आहेत की ओबीसीतून आरक्षण मिळावं, ओबीसीतून रिझर्वेशन मिळावं, हे कितपत योग्य आहे याच्याबद्दल लोकांना काय वाटते हे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर आपल्यासोबत राजू चौरे साहेब बसले आहेत, हे सुद्धा पॉलिटिकल अनालिस्ट आहेत, हे आपल्याशी बोलतील. जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी चांगलं करत आहेत, पण त्यांनी असं ओबीसीचं मागू नये, कारण बाकीच्या समाजात सुद्धा एकदम असं गोरगरीब येतं, ते त्यांच्या स्वतःच्या जातीसाठी समाजासाठी लढत आहेत, त्यांच्याबद्दल एकदम असं अभिनंदन. पण बाकीचे ओबीसी, एनटीटी, बाकीचे एससी अशा समाजाचे त्यांनी काही घेऊ नये, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासमोर सांगायचं म्हणजे भाव असं MSPचा सोनं झालं ₹1,00,000 तोळा, 10 ग्रॅमचे ₹1,00,000 आणि सोयाबीन झालं 3200 ते 3500 रुपये क्विंटल. सोयाबीनचे बॅग काढायचे असेल तर 4,000 रुपये, कारण आमची स्वतःची मजुरी धरायला लागणार 500 रुपये 400 रुपये काय धरायचे नाही ती. मग सरकार तुम्ही धरा 4,000 रुपयाची बॅग व्हायला ना, आम्ही काढलो असता 3500 रुपये एकदम सोयाबीन. आम्ही असं शेतकऱ्यांनी सोनं कशात पाहायचं, चित्रात बघायचं का, सरळ सरळ आमच्या बी सोयाबीनला भाव द्या आणि सोनं आम्हाला 10-5 ग्राम घेऊ द्या. राहिलं 10 तोळे घ्यायचं, पण असं 5 ग्राम दिवाळीचे त्याला 7,000 रुपये आणि सोयाबीन आणलं 3500. हे तुम्ही बघून घ्या. इतकं बोलू माझे 2 शब्द समाप्त. आता शेवटचा प्रश्न आपला, जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यासाठी तुम्ही थांबले असाल की निवडणुकीमध्ये मुद्दे भरपूर मागले आणि मुद्दे हे नेहमी असतात. शेतकऱ्याचे प्रश्न कोणतेही सरकार आल्यानंतर मधात डिस्टर्ब करू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न कोणतीही सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटणार नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न चालूच राहतील. जसं बेरोजगारी प्रश्न आहे, हा बेरोजगारी प्रश्न उद्या हा एका दिवसात सॉल्व्ह होणार नाही, कारण की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असेल ते मोठ्या प्रमाणावरती आहेत. जागाची वॅकन्सी गव्हर्नमेंटची आपण लक्षात घेऊ शकतो की कमाने प्रमाणावरती जागा निघतात, पण त्याच्यावरती तोडगा हे कोणते सरकार काढू शकते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवात आपण सर तुमच्यापासूनच करू की मतदान कोणाला करसाल, बीजेपी आणि कोणती सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? बीजेपी पशी लांब दृष्टी आहे, ते जवळचे पायापासून बघणारे नाहीत. सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात येतात त्या पक्षामध्ये, तर त्यांनी सगळ्या जणांचा विचार करावा असं आम्हाला वाटते. त्यांनी थोडासा एकदम अशा बेरोजगारी वाढलेली, शिक्षणावर खर्च वाढलेला आहे मुलांचा, आई वडील सुद्धा एकदम अशा शेतकरी वर्गातले येतात, त्यांचा सुद्धा त्यांनी एकदम विचार करावा किंवा असा करावा यावेळी. तुमचं मत काय? सर्वात मोठा प्रश्न आहे मतदान करावं की कोणाला गेलं तरी ते एकत्रच होणार आहे. हा. जे आपले जे समस्या आहेत त्याच्यावर काय हल होणार नाही.
मतदारसंघाचा विचार केल्याबद्दल केल्यास ते आता महाविकास आघाडीचा जो आपला उमेदवार आहे देवळे साहेब ते सुशिक्षित आहेत, एक डॉक्टर आहेत, असं वाटतं त्यांनाच करा. तर सरकार कुणाची येईल असं वाटतं? महाविकास सोनू साहेब तुमचं? माझं मतदान बीजेपीलाच. अच्छा, तुमचा मुद्दे वेगळे होते पण मतदान तुम्ही बीजेपीला म्हणता, याचं कारण काय? माझ्या जे आजी आजोबा आणि पुरातन पिढीपासून आतापर्यंत बीजेपीला मतदान करत आले, त्यामुळे मी बीजेपीला मतदान करणार. फक्त बीजेपी पक्षाला एवढीच विनंती की त्यांच्यामध्ये जे नेते येतं त्यांनी पक्ष धरून असं चालावं, या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात या पक्षात असं पळापळी करू नये, जेणेकरून सामान्य सामान्य जनतेचा विचार ते करतील. ते जर असले तर 2.5 वर्ष 2 वर्ष इकडे जाते, कोणी इकडे ना, सत्तेसाठी कोणी कुठे चालले आजकाल राजकारणात फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. तर मग सामान्य माणसाचे जनतेचे मुद्दे ते सॉल्व्ह करतील अशा हिशोबानं माणूस कसं कन्फ्युज होते, मग मतदान थोडं कोणा करा असं कळत नाही. बरं, तुमचं? मतदान सर कसं आहे आता करणार आहे आम्ही, आणि जे आमच्या हिताचे निर्णय घेईल, जे सरकार आमच्या हिताचे निर्णय घेईल त्याला आम्ही मतदान, असं बेसिकली सांगू शकत नाही की यांना मतदान करा. आम्ही जे आमच्या म्हणजे काम फायद्यासाठी जे सरकार निर्णय घेईल त्यांना आम्ही मतदान करू. तुम्ही? इथलचा विचार केला तर महाविकास आघाडीचा उमेदवार जे डॉक्टर देवळे आहे, जो आता नवीन कॅन्डिडेट आहे. पहिले जो कॅन्डिडेट होता आम्हाला 5-6 वर्ष म्हणजे 25 वर्ष, तो म्हणजे लखन मलिक होता बीजेपीचा, तो अशिक्षित होता. आताचा आहे आम्ही जे वोटिंग करतो हे बीजेपीलाच करतो, पण नवीन जे शिक्षित मतदार आहे त्यासाठी आम्ही देवळे साहेबांना करतो. आणि जर राज्याचा विचार केला तर मराठा समाजामुळे महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. पारडं जड आहे, कोण येईल हे नक्की नाही, पण पारडं महाविकास आघाडीचं आहे. तुम्ही सर? आम्ही बीजेपीलाच करणार आहोत. त्याचं कारण? त्याचं कारण त्यांनी खूप योजना दिल्या, कारण की इतक्याच योजनेतून जर झाला शेतकऱ्याचा फायदा फार चांगला. तुम्ही सर? बीजेपी वोटिंग करणार. कारण एखादं? कारण म्हणजे त्यांनी चांगल्या चांगल्या योजना राबवल्या आमच्या शेतकऱ्यासाठी. PM किसान योजना चालवली चांगल्या प्रकारे. पुन्हा चांगलं राम मंदिराचं बी काम चांगलं काम झालं आमच्या हिशोबाने. हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून आम्ही बीजेपीला मतदान करणार. आपल्यामध्ये एक नवीन मेंबर सुद्धा ऍड झाले, त्यांचं मत सुद्धा जाणून घेऊ. बोला भाऊ. मी काय बोलतो माहितीये का, जे एकनाथ शिंदे साहेबांना लाडकी बहीण योजना भाऊबीजीचे पैसे ते देणार होते, का खात्यात पडले नाही त्यांच्या? मग शिंदे गटाला कसं काय निवडून देणार आपण? तुम्ही लाडक्या बहिणीचे तुम्ही योजनेचे पैसे का नाही पाठवले? तुम्हाला निवडून देणार का आम्ही? मग तुम्ही आम्हाला लालू दाखवली होती का? मी मेवणा होता त्याचा, मग एकनाथ शिंदेचा 10,500 रुपये मी घेतले त्या गधेचे. एकनाथ शिंदे तो गधा आहे, तो पागल. तर आता लोकांचे वेगवेगळे मुद्दे ऐकले, तर याच्याबद्दल तुमचं मत काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.